आज 29 ऑक्टोबरचा पहाटेचा जो आपण दररोजचा 10 मिनिटाचा व्यायाम करतो त्याच्यासाठी आपण एक स्टिक घेतलेली आहे. ह्या स्टिकने आज आपण वर्कआउट करणार आहे. तुम्हाला 10 मिनिटं, काल आपण 10 मिनिटाचा वर्कआउट हे झालेलं आहे. जास्त झाला वेळ तर आपण करणार आहोत. जे नवीन आहेत त्यांनी एकदम थोड्या थोड्या स्टेप करायचे आहेत. फक्त एवढं पॉझिटिव्ह राहायचं आहे की एनर्जेटिक राहायचं आहे आणि वर्कआउट करायचं आहे. 10 मिनिटात टायमिंग लावतोय. पहिल्यांदा आपण वॉर्मअप करून घेतोय. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फ्रंट बॅक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात समोर घ्यायचे. 1 हात पाठी मागून पुढं फुल एनर्जी घ्यायची. ऑपोजिट. कमरेवरती हात ठेवायचा. एकदम फुल एनर्जेटिक राहायचं आहे. पॉझिटिव्ह राहायचं आहे. ऑपोजिट. पाय जवळ घ्या. ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी फक्त रोटेशन करायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ऑपोजिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उभा राहायचं आहे. पायाचा घोटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हां. व्यायामाच्या अगोदर पूर्ण बॉडी वॉर्मअप करून घेतली की आपल्याला कुठेही इंजुरी होण्याचे चान्सेस नाहीत. होणारच नाही असं नाही म्हणत, पण अगोदर वॉर्मअप करायचं. हां. स्ट्रेट उभं राहायचं आहे. हां. वीस जंप मारणार आहोत आपण. जे नवीन आहेत, पहिल्यांदाच व्हिडिओ बघणार आहेत, त्यांनी 7 ते 10 मारा. बऱ्याच वेळा काय होतं, पहिल्यांदा हा व्हिडिओ तुमच्या समोर येतो. ओके, स्टार्ट. हां. गुडघं थोडंसं नकळत फोल्ड करा. ओके, आता काठी घेऊया आपण. तुमच्याकडे स्टिक नसेल तर पडद्याची पाईप चालते. 5-6 फुटाची आपल्याला काठी लागणार आहे. कंटिन्यू एखादी स्टिक घेऊन ठेवा किंवा पडद्याची पाईप. ह्याच्यावरती व्यायाम भरपूर होतात. रोज वेगवेगळे व्यायाम केले की तुम्हाला पण नवीन ऊर्जा येते. ठीक आहे. फक्त ह्याच्यावरती पाय घसरणार नाही याची काळजी घ्या. पुढे जाऊन माग आलं की 1 काउंट होईल. असे 10 काउंट करूया. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काठी स्टिक घ्यायचे. नंतर अल्टरनेटला 2-2 करूया सेट आपण. हां. 20 काउंट. 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 नंतर परत खाली ठेवायची. 2 सेटच्या मध्ये 10 ते 15 सेकंद रेस्ट घ्यायची. आणि ज्यांना स्पीड वाटतंय थोडंसं, व्हिडिओ पॉज करायचा, थांबवायचा, थोड्या थोड्या वेळाने करत राहायचं. ओके, परत 20 काउंट, सॉरी 10 काउंट. पुढे जाऊन मागाले की 1 काउंट. हां, स्टार्ट. गुडघा दुखत असेल तर फक्त पुढे जावा आणि मागं या. जास्त वजन असेल तर
जर गुडघा दुखत असेल, स्पीडमध्ये जमत नसेल, तर मागच पुढे जायचं, मागे यायचं, फक्त चालत गेल्यागत. आणि ज्यांचं सगळ्यांचं ओके आहे त्यांनी फ्रंट बॅक कंटिन्यू स्पीड थोडं वाढवायचं. हां, 1, 2, 3, 4, 5, 6, हा अल्टरनेटर सेट घेतल्यामुळं रेस्ट पण होते, वेळ पण आपला वाचतोय 10, आणि वर्कआउट पण होतोय. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता काठी खाली ठेवणार आहे, पण स्टिक वेगळा करणार आहे. म्हणजे मग अशी मागं पुढे केलं, आता फक्त आडवं जाणार आहे आणि इकडे येणार आहे. 20 काउंट होईल. इकडे आलं की 1 किंवा 10 काउंट करू. पुढे जाऊन इकडे आलं की 1 काउंट. आडवं जायचं आहे. हां, 1, 2, 3, 4, 5. जे नवीन आहेत त्यांनी कमी करा. 7, 8, 9, ते स्टिक घ्या. 2 सेटच्या मध्ये 10 ते 15 सेकंद रेस्ट. जास्त दम भरला तर सांगितलंय गुडघ्यावरती हात ठेवा, श्वास या आणि तोंडाने श्वास सोडायचा. ओके. हां, तरी आपण अल्टरनेटला थांबून म्हणजे जास्त एक कार्डिओ एक रिलॅक्स असा सेट घेतोय, जेणेकरून तुम्हाला त्रास पण होणार नाही. ज्यांना धापाचा, दम्याचा, बीपीचा त्रास आहे त्यांनी हळूहळू करा, गडबड करू नका. हां, ट्विस्ट. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 8, 7, 5, 4, 3, 2, 1. रिलॅक्स व्हायचं. परत मागाचा सेट आपण करणार आहोत. फक्त पॉझिटिव्ह राहा, एनर्जेटिक. दिवसाची सुरुवात तुमच्या आशापासून करा की स्वतःला वेळ द्या. कारण तुम्हाला स्वतःला वेळ दिल्याशिवाय तुम्हाला दुसरा कोणी सुधारू शकत नाही. दुसऱ्याचा विचार कमीत कमी करा. विचार सोडा म्हणत नाही मी, कमीत कमी करा, स्वतःवरती फोकस करा. कारण तुम्ही आहात तर हे सगळं जग आहे, आणि तुम्ही आहात तर सगळं कुटुंब आहे. कारण तुमच्यावरती, प्रत्येकावरती कुटुंबाची जबाबदारी असते. मग लहान असो किंवा वयस्कर असो, प्रत्येकाचा काय ना काय तर त्या कुटुंबासाठी एक हातभार असतो. हां, स्टार्ट. काउंट जरा मोठा. 4, 5, 6, जास्त दम भरेल तर स्लो शिस्तीत करा. 7, 8, 9, 10. तुम्ही व्यायाम केला की इतकं तुम्हाला भारी होणार आहे, म्हणजे दिवसभर फ्रेश राहणार आहे तुम्ही. वजन आणि पोट कमी होणारच आहे. कर्माची फळं म्हणतो ना आपण. तुम्ही जे कर्म कराल, तुम्ही जे विचार कराल तेच घडणार आहात. त्यामुळे सकाळी उठल्यापासून जर आपण व्यायामाचे कर्म करतोय तर शरीर काय तुम्हाला चांगल्याच गोष्टी देणार आहे. ओके. हां, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 7, 5, 4, 3, 2, 1. आता लय भारी आहे वर्कआउट. काठी मस्तपैकी एखादा धरायची, गोल राऊंड 10 काढायचे. चक्कर इलाज करायचं नाही, फक्त शिस्तीत करायचं. ओके. गोल राऊंड काढणार आपण. स्टार्ट. 1 झाला. लय भारी वाटते. फक्त जरा जवळ फिरतोय आपण. जर चक्कर आली असं वाटलं तर शिस्तीत. कधी कधी गोल फिरल्यामुळे चक्कर येईल, म्हणून नुसतं मागं पुढे रनिंग करा.
चक्कर आली असं वाटेल, मागं पुढं करायचं. लयच हा सेट केला पाहिजे असं काय नाही, पण युनिक काहीतरी सेट पाहिजे म्हणून थोडं तिथलं तिथं गोल फिरा चालतंय. आपल्या भोवती आपणच प्रदक्षिणा घालायची, दुसरं कोण घालणार नाही. हो, थांबायचं. चक्कर आले असं वाटलं तर निवांत खाली बसा आहे असं, किंवा मांडी घालून बसा तरी पण चालतंय. 10 मिनिटाचा वर झालेला आहे. आपल्याला 10 मिनिटं पुरत नाहीत, आपण तरी पण आता 5 मिनिटं अजून वाढवतोय, स्टार्ट करतोय. 10 मिनिटं आपल्याला पुरत नाहीत. पर्याय काय, लगेच वेगळा, सुट्टी द्यायची नाही. हां, अल्टरनेटला स्टिक पुढे घ्या, साईडला. 4, 5, 6, 7, 8, 9, ह्यानं साईडच्या फॅटला भरपूर चांगला ताण पडेल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आपण ऑनलाईन लवकर चालू करतोय, कारण हा वर्कआउट 10-15 मिनिटं आता पुरत नाही आपल्याला वेळ. ऑनलाईन लवकरच चालू करतोय. चालू केले की त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला सोशल मीडियावर टाकीन, कशी प्रोसेस असेल ते. बऱ्याच जणांचे फोन येतात की ऑनलाईन चालू करा, ऑनलाईन चालू करा. लवकरच सुरू करतोय, कारण 45 मिनिटं, 40 मिनिटं, 45 मिनिटं, 1 तासाचा व्हिडिओ हे तर एवढा अपलोड करणं शक्य नाही, आणि जरी केलं तर तुम्हाला सारखे ॲड लागणार आहेत. ठीक आहे. हां, आता उलट्या दिशेने फिरायचं आपल्याला 10 राऊंड. लय भारी वाटतंय, काहीतरी नवीन युनिक व्यायामात पण आपण व्हेरिएशन घेतोयच, पण तुमच्या थॉटमध्ये सुद्धा जे जुनं थॉट सगळं सोडून द्यायला बघा, पॉझिटिव्ह राहा. फिरलं, चक्कर आली वाटलं तर खाली बसायचं, आपतोच तर थांबायचं नाही, वरनं पडलाच थांबायचं नाही. तर दुसरा सेट अल्टरनेटला साईडला. हां, स्टार्ट. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 9. व्यायाम काही चुकत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की ते बरोबर आहे का, ते चुकीचं आहे का, बिनधास्त राहा, व्यायाम करा. आपण कुठलंही वजन उचलून करतो का व्यायाम, काही जास्त नाही, काही चुकत नाही. ठीक आहे. एक पाय पुढे घ्या, पुढच्या पायाला बेंड द्या, साईडला. हां, 1 साईडला 10. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ऑपोजिट, पुढच्या पायाला बेंड द्यायचा आहे, स्ट्रेट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. स्टिक पुढे घ्यायची, 10 ते 15 सेकंद रेस्ट. गुडघा आपण साईडला घेणार आहे, हां, बाजूला 20 काउंट घेणार आहोत. ओके, स्टार्ट. हां, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. काउंटिंग थोडंसं आता स्पीड झालं, पण नॉर्मल तुम्ही शिस्तीत करा. तर एका ह्याच्यात दोन वेळा झालं काउंट, 2 वेळा झालं तर व्यवस्थित बघून करा, काय अडचण नाही. एखादं चुकून होतात काउंटिंग. पाय पुढे घ्यायचं. हां, परत मगाचा सेट, पुढचा पाय फोल्ड आहे, ह्याला लंजेस पोझिशन म्हणायचं. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6,
9, 10, 10. दुसरा पाय ऑपोजिट. हां 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. काउंटिंग. हा पाय झाल्यानंतर 1 झाला की दुसरा पाय वर आला की तू हे करून घ्या. मला थोडं स्पीडमध्ये झालं आहे. थोडी रेस्ट घ्यायची. आपल्याला की हे 5 मिनटं बस संपले, पण हा सेट आपण पूर्ण करूया. स्टार्ट. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. स्टॉप. तर अशा पद्धतीनं आज आपला स्टिकचा वर्कआउट आपण 15 मिनटं गेला, कारण आपल्याला 10 मिनटं पण पुरत नाही आता. तर तुम्ही ही व्यायामाला कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. ज्यांनी हा व्हिडिओ बघून केला असेल त्यांनी परत नंतर पाणी पण प्या. दिवसभरात पाण्याचं टार्गेट पूर्ण करा. गोड कमीत कमी खावा. बाकीचे व्हिडिओ अपलोड करतोयच, काय खायचं काय नाही खायचं. आणि फॉलो करा. गरजू मराठी बांधवांपर्यंत सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ देत, कारण त्यांनाही व्यायामातून आपलं आरोग्य सुधारू द्या. पोट आणि वजन तर कमी होणारच आहे, पण त्यांना पण कळू द्या की व्यायामाला काही वस्तू लागत नाहीत. कुठेही उभा राहून कधीही केव्हाही आपण व्यायाम करू शकतो. हा पहाटेचाच व्यायाम केला पाहिजे असं काही नाही. तुम्ही केव्हाही व्यायाम करू शकता. आणखी तुम्हाला वेगळं काय हवं असेल व्यायामामध्ये तरी कमेंटमध्ये टाका. फक्त एका ठिकाणी समजा पोटच कमी करायचं आहे म्हणून पोटाचा व्यायाम जर तुम्ही म्हटला पोटाचा व्यायाम दाखवा. पोटाचा व्यायाम नुसता करून पोट कमी होत नाही. अधिक माहितीसाठी आपण सारखे व्हिडिओ टाकत असतो. धन्यवाद.